आज आहे माझी डिनर डेट. तुम्हाला वाटेल कुणासोबत? तर अजून कुणासोबत असणार? आणि खूप मुलांना कंप्लेंट असते, मुलींना आवरायला खूप वेळ लागतो. पण आमच्या केसमध्ये जरा उलटं आहे. मी तर केव्हाची आवरून बसली आहे, पण आमच्या साहेबांचा अजून मेकअप चाललाय. फायनली घराच्या बाहेर पडलो आणि इथे भली मोठी लाईन लागली होती. तर आम्ही एका पोलिसांना विचारलं, तर तो बोलला, "इथे एक म्युझिक इव्हेंट आहे म्हणून." तर आम्हाला इंडियन फूड खाऊन खूप कंटाळा आला होता. तर आज चायनीज खायचं डिसाईड केलं होतं. आणि हा मेनू कार्ड तर माझ्या फोनच्या गॅलरीपेक्षाही भरलेला आहे. फायनली काहीतरी ऑर्डर केलं. अगोदर फ्रीजच्या तांदळाच्या पापड्या खाल्ल्या आणि आम्ही मागवलं होतं ट्रेडिशनल चायनीज करी अँड राईस. आणि एवढं परफेक्ट मॅच झालं होतं, जणू यूकेचा पाऊस आणि छत्री. आमच्या टेबलच्या बाजूला 2 यूकेची माणसं बसली होती आणि माझ्याकडे बघत होती. मी विचार करत होते, मी एवढी तर फेमस नाही झाले अजून, की लोकं मला ओळखतील. मे बी एवढी सुंदर मुलगी अगोदर बघितली नसेल म्हणून. रेस्टॉरंटचे लाईट्स थोडे सॉफ्ट होते, लाईक प्रॉपर डिनर डेटचा फील यावा म्हणून. तर आमची डिनर डेट खूप छान झाली. इंडियामध्ये चायनीज फूडच्या नावाखाली मी फक्त फ्राईड राईस खाल्ला आहे. तर आज प्रॉपर चायनीज रेस्टॉरंटमध्ये चायनीज फूड खाल्लं. आणि आम्ही जास्त प्रमाणात घरीच ऑर्डर करतो, पण बाहेर जेवायला येण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो. कारण इकडची रेस्टॉरंट खूप शांत असतात म्हणून. तर सो आम्ही आता डिसाईड केलं, काही खायचं असेल तर बाहेरच येऊया. तर आफ्टर सो मच फन वी केम होम. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.